आमटी बनवण्यासाठी कोथिंबीर घेते मी शेतातली. तर आज सुवासिनी जेवायला येणार आहेत, त्यासाठी 35 ते 40 माणसं स्वयंपाक बनवायचा आहे आपल्याला. तर त्यासाठीच तयारी चालू आहे. पुरण घेतले करून आणि पापड पण तळायचे झाले. ते एकदम हिरवीगार छान अशी कोथिंबीर आहे. उन्हाळ्यातच पाऊस झाला ह्या वर्षी. 1 किलो कोथिंबीर टाकली होती. तर आमटीसाठी गरम पाणी करून घेतलं. इथं सगळे मसाले तयार आहेत फोडणीसाठी. येळवणी पण काढून घेतलंय आणि आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आता मोहरी टाकून घेतली, लसूण टाकून घेतलाय आणि छान परतून घेतलंय आणि मसाले घातले. ते झणझणीत आमटी होणार आहे आता एकदम मस्त. तर अशी फोडणी घालून घ्यायची. बघा खोबरं पण टाकलंय. एकदम झणझणीत आमटी होणार आहे आता. भरपूर मसाले घातले ते आणि 35 ते 40 माणसासाठी हा स्वयंपाक होणार आहे. कढीपत्ता पण टाकून घेतला आपण आणि आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. फोडणी करून झाली आता आपली. बघा छान कलर आलाय आणि हे 5 मिनिट असं शिजून द्यायचं आहे आता मीठ टाकून. गरम पाण्याने छान चव येते. आणि कोथिंबीर आणलेली मी कट करून घेणार आहे. धुवून घेतली निसून एकसारखी. भरपूर कोथिंबीर टाकायची आपल्याला. आमटीला उकळी फुटली आता आणि पुरणपोळ्या पण बनवायला घेतल्यात. छान अशा पुरणपोळ्या फुगायला लागल्या टम. आणि 2दा कणिक मळलेली. भरपूर सारं पुरण घातले. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि 5 किलो आंबे घेतले जवळजवळ. आंब्याचा रस बनवायचा आहे. असे चिरून घ्यायचे ते आपल्याला. एकदम छान पिकलेले आहेत मोठे मोठे. आणि जेवण तयार आहे, या जेवायला.